आणि आपण आज खास विषय बघणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, कारण आपण जी खरी परिस्थिती आहे ती रिअल आहे ती आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यानंतर की चॅनलला आपल्या सबस्क्राइबर करा मित्रांनो। आता विषय हा आहे मित्रांनो की शेतकऱ्यासाठी सरकार कर्जमाफी देतंय, लाईट बिल माफ करतंय, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे का नाही। म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी आम्ही दिली हे पण सरकार सांगतंय, परत दुसरं काही दिलंय, काही योजना आणल्या बा आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं आम्ही ते केलं, हे सगळं बरोबर ते बोंबलातात आहे का नाही। पण दुसरी गोष्ट काय मित्रांनो की बुवा शेतकरी 2004 पासून फक्त एकच मागणी करू राहिला की बुवा स्वामीनाथन आयोग लागू करा। आता हे स्वामीनाथन आयोग लागू केल्या म्हणजे 2004 पासून जे चालू आहे की स्वामीनाथन आयोग लागू करा हे शेतकरी सांगतात, बुवा सरकारला मागणी करतात आणि ते लावायचं सोडून म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू करायचं सोडून मग हे इकडे कर्जमाफी देतात, काही दुसऱ्या योजना आणतात। पण हे ज्या गोष्टी मित्रांनो यांना तुमच्या शेतकऱ्याची आत्महत्या रोखू शकत नाही, यांना तुमचं शेतकरी परत परत कर्जबाजारी तर होणारच आहे का नाही। शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याच्यासाठी काय करता येईल, तर याला फक्त एकच पर्याय मित्रांनो की त्यांना स्वामीनाथन आयोग लागू करणं। आता सरकार का करत नाही हा आपला प्रश्न आहे, कारण 2004 पासून काँग्रेसच्या काळापासून स्वामीनाथन आयोगचं जे घोंगडं भिजत आहे ते अजूनपर्यंत आहे। पण मग आता त्या सरकारने केलं नाही, हे सरकार पण लागू करीना आणि दुसरं असं दाखवते की आम्ही शेतकऱ्यावर उपकार करू राहिलो, म्हणजे काही योजना काढायची आणि सांगायचं बा आम्ही शेतकऱ्यासाठी हे करू राहिलो, शेतकऱ्यासाठी ते करू राहिलो। पण वास्तविक पाहता शेतकरी काय मागतोय आहे का नाही त्याच्याकडे यांचं लक्ष नाही, ते द्यायला तयार नाही। मग स्वामीनाथन आयोग लागू नाही करण्यामागे यांचा उद्देश काय आहे, तर याच्यामध्ये एकच आपल्याला हे दिसतं मित्रांनो की स्वामीनाथन आयोग लागू झाल्यानंतर म्हणजे जो आता आपल्या शेतकऱ्याच्या मालाला जो भाव मिळतो तो उत्पन्नाच्या खर्चाच्या 15% आधारावर आपल्याला नफा देतात, 15%। आणि जर स्वामीनाथन आयोग लागू जर झालंय तर उत्पन्नाच्या ज्या खर्चाच्या 50% आपल्याला नफा मिळणार आहे। म्हणजे 15% कुठे 50% कुठे, म्हणजे हा विचार यांच्या डोक्यात आहे की बाबा जर आपण स्वामीनाथन आयोग लागू केलंय तर प्रचंड शेतमालाचे भाव वाढणार आहे आणि हे भाव वाढल्यामुळं की बुवा सामान्य लोक जे खाणारे लोक आहे म्हणजे यांना पिकिल्या जे पिकितोय याच्यापेक्षा खाणारीची चिंता यांना जास्त आहे। त्याच्यामुळे यांना काय वाटतंय की बुवा जर स्वामीनाथन आयोग जर लागू केलंय तर एवढ्या पटीनं त्याची किमती वाढतील आणि जे काही खाणारे जे ग्राहक आहे की नाही, आपण ज्याला सामान्य लोक म्हणू का बुवा जे ज्यांच्याकडे शेत्या नाही आणि ते फक्त खाणारा वर्ग आहे, म्हणजे मग त्यांना हे परवडणार नाही आणि ते लोक आपल्या पक्षापासून आपल्या सरकारपासून दूर जाऊन अपोजिट वाल्याला मतदान करतील, अशी ह्या लोकांची संकल्पना आहे किंवा यांच्या ते डोक्यात आहे मित्रांनो। त्याच्यामुळं की बुवा खाणाऱ्यासाठी जो पिकवितोय त्याला हे मारायला निघलेले मित्रांनो। म्हणजे आता विचार करा 2004 पासून स्वामीनाथन आयोग लागू करायचं अजूनपर्यंत झालं नाही, उलट हरियाणा पंजाब मधले शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर 1 वर्ष बसले, 1 वर्ष त्यांनी तिथं आंदोलन केले, त्याच्यात 600-700 शेतकऱ्याचे बळी गेले, तरी पण यांनी स्वामीनाथन आयोग लागू नाही केलं। परत काँग्रेसची सत्ता गेल्या होती त्यावेळेस तेव्हापासून तर नंतर 2014 मध्ये बीजेपीची सत्ता आली, यांनी आश्वासन दिलं होतं की बुवा आम्ही सत्तेत आल्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करू, पण ते काही झालं नाही मित्रांनो। म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला फक्त आता एकच प्रश्न यांच्याकडे करायचा आहे की बाबा आम्हाला कर्जमाफी देऊ नका, आम्हाला नुकसान भरपाई देऊ नका, फक्त आम्हाला तुम्ही आता स्वामीनाथन आयोग लागू करा, बस मित्रांनो। याच्यावर आपल्याला अडून राहावं लागणार आहे आणि जोपर्यंत आपण शेतकरी एका सुरात ही गोष्ट बोलत नाही तोपर्यंत हे काम होणार नाही मित्रांनो। नाही तर हे काय करतात, थोड्यापुरं 2 लाख कर्जमाफी, 1.5 लाख कर्जमाफी, त्या 1.5 लाखांना 2 लाखांना धडा आपला 7-12 कोरा होईना आणि परत त्यांचाच उगीर भाव की बुवा आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं, शेतकऱ्यासाठी ते केलं। अरे शेतकरी मागतो काय, तुम्ही देता काय, है का नाही। शेतकरीची खरी समस्या कशात आहे मित्रांनो, तर स्वामीनाथन आयोगमध्ये,
म्हणजे खरं समाधान केव्हा होईल की जेव्हा स्वामीनाथन आयोग लागू केला जाईल तेव्हा होईल. आणि हे करायचं सोडून मग हे दुसरे कुठे नाही करू राहिले. इकडे सबसिडी देणार, तिकडे एखादी योजना आणणार. अरे पण ते शेतकरी मागतच नाही ना. ते शेतकरी जो मागतोय ते शेतकऱ्याला द्या. आणि माझी हात जोडून सरकारला विनंती आहे की बाबा मी स्वतः सांगतोय आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला स्वामीनाथन आयोग लागू करा. ही म्हणायची वेळ आलेली मित्रांनो आपल्याला. 3-3 वेळेस कर्जमाफी होऊन सुद्धा शेतकरी जर कर्जबाजारी होत असेल तर त्याला फक्त एकच पर्याय की स्वामीनाथन आयोग. आणि जर अजूनपर्यंत शेतकरी आत्महत्या करतोय, 3-3 कर्जमाफी होऊन जर आत्महत्या शेतकरी करतोय तर त्या आत्महत्या रोखण्यासाठी बी त्याला फक्त तोच पर्याय की स्वामीनाथन आयोग लागू करणे. आणि हा पर्याय मित्रांनो हा सगळ्यांना आता आपण सगळे जोपर्यंत हा आवाज उठित नाही तोपर्यंत हे स्वामीनाथन आयोग लागू होणार नाही. नाहीतर आपण हे झालंय, खताच्या किमती वाढल्या, औषधाचे भाव वाढले, ह्या गोष्टी तर चालूच आहे. इकडे मालाला भाव नाही. मग याच्यासाठी का आपल्याला की पहिली गोष्ट की बा आपल्याला 15%, आता तुम्हाला सांगतो मालाला सध्या 15% भावाना खर्चाच्या 15% च्या आधारावर हे भाव देतात. ते स्वतः सरकार सांगतंय की सध्या उत्पन्नाच्या खर्चाच्या 15%वर आम्ही भाव ठरवितोय. पण मग जर स्वामीनाथन आयोग जर लागू झालंय तर त्या उत्पन्नाच्या खर्चाच्या 50% आधारावर भाव ठरविण्यात येईल. म्हणजे कुठे 15%, कुठे 50%, काही फरक आहे की नाही मित्रांनो. म्हणजे ज्यावेळेस जर स्वामीनाथन आयोग लागू झालंय तर शेतकऱ्याला कशाचीही गरज पडणार नाही. फक्त आपली हात जोडून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे का फक्त हाच मुद्दा आता आपल्याला लावून धरायचा आहे की बुवा स्वामीनाथन आयोग लागू करा, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांनो चला सरकारला बी आपली हात जोडून विनंती आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की बुवा आम्हाला फक्त स्वामीनाथन आयोग लागू करा, बाकी भानगडी सांगूच नका आणि देऊ पण नका, है की नाही. त्याच्यामुळं फक्त आमची हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यासाठी फक्त स्वामीनाथन आयोग लागू करा. चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला जय जवान जय किसान जय महाराज.